आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो मैल पायपीट करत लाखो भाविक पंढरपुरात येत असतात। चालून चालून थकलेल्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी यावर्षी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून चरण सेवा सुरू करण्यात आलेली आहे। यात वारी करून थकलेल्या वारकऱ्यांचे पाय चेपले जातात, त्यांच्या पायाला तेल लावून मसाज केला जातो। या चरण सेवेमुळे पंढरपूरला निघालेले वारकरी सुखावलेले आहेत। संपूर्ण शरीराचा थकवा गेल्यानं भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या तोंडातून आपोआपच मुख्यमंत्र्यांचे आभार मानले जात आहेत। पाय आलो दोन औषधाला आणि तुम्ही सेवा केली, बरं वाटायला। शासनाने एक उत्तम सुविधा वारकऱ्यांसाठी केलेली आहे, त्याच्यामुळे वारकऱ्यांना थोडासा रिलॅक्स मिळते। कारण इतके दिवस पायी चालायचं, कोणती सुविधा नसताना सुद्धा, आणि अशा वेळेला या ठिकाणी येऊन आपल्याला जी ही सेवा मिळते त्यामुळं पांडुरंग पावल्यासारखंच वाटते। या उपक्रमाला द्याव्या तेवढ्या शुभेच्छा माझ्या मताने तरी कमी आहेत, आणि सर्वच वारकरी निश्चितच या सर्व ज्या काही सुविधा दिल्या आहेत मुख्यमंत्री, मग त्या निवाराची सुविधा असेल, आरोग्याची सुविधा असेल, वारकऱ्यांच्या पायाची त्यांच्या अंग दुखत झाली त्याची मसाज करण्याची असेल, मोफत आरोग्य औषधं पुरवली जाते, या सगळ्या गोष्टी ज्या काही महाराष्ट्र शासनाने केल्या आहेत या सगळ्या अत्यंत प्रेरणादायी असून त्याला म्हणावं तेवढं या ठिकाणी जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।